सामूहिक भूमि पूजन किया गया। डोंबिवली के भोकर के पानी की समस्या का सवाल कई दिनों से प्रलंबित है। गांव में 3 से 4 दिन पानी नहीं आ रहा है। अगर पानी छोड़ा तो वो भी कम दबाव में छोड़ा जाता है, जिससे नागरिक परेशान हैं। नागरिकों की समस्या की ओर ध्यान देकर स्थानिक नगर सेविका रवीना अमरमाड़ी और समाज सेवक अमरमाड़ी संदीप माड़ी इन्होंने अमृत योजना अंतर्गत प्रभाग क्रमांक 144 भोपर, देसलेपाड़ा, नवनीत नगर, भद्रानगर एवं आदि परिसर के 10 लाख ऐसे हर एक परिसर में 2 पीने के पानी की टंकी का भूमि पूजन और प्रभाग में नागरिकों के स्वास्थ्य की ओर ध्यान देकर व्यायामशाला शुरू की गई, जिसका उद्घाटन विधायक राजू पाटिल और विधायक तथा पूर्व राज्य मंत्री रविंद्र चौहान इनके शुभ हाथों से किया गया। अमृत योजना से पानी की समस्या जल्द से जल्द सुलझाई जाएगी, ऐसा रवीना अमरमाड़ी इन्होंने कहा। इस समय उद्योगपति एवं समाज सेवक संदीप माली, परिवहन सदस्य प्रसाद माली, गंगाराम पाटिल, रंगनाथ ठाकुर, हनुमान माली, भोपर गांव के सभी ग्रामस्थ, महिला मंडल, कार्यकर्ता बड़ी संख्या में उपस्थित थे। इस कार्यक्रम में सोशल डिस्टेंसिंग का पालन किया गया, ऐसी जानकारी कल्याण के प्रतिनिधि इम्तियाज खान इन्होंने दी है। खरं तर या भोपर गावात आणि परिसरात जी लोकसंख्या वाढते, नागरीकरण जे होत आहे त्यामुळे खूप पाणी टंचाईचा यांना वर्षानुवर्षे सामना करावा लागत होता। मध्यंतरीच्या काळात आम्ही इथे मी स्वतः पण हे करून आणि लोकवर्गणीच्या माध्यमातून आम्ही एक मोठी टाकी तिथे बांधली होती, परंतु तिच्यात पाणी यायला आम्हाला वाटतं 2-3 वर्षे गेली। तर अशी परिस्थिती असताना जी अमृत योजना आलेली आहे ती कुठेतरी धक्के खात पुढे येत होती। 27 गावं निघाली तर या योजनेचं काय होईल, ती पुढे जाईल की नाही अशा शंका उपस्थित केल्या जात होत्या, परंतु सर्वांच्या प्रयत्नाने ती योजना इथे कार्यान्वित आहे। मी स्वतः ह्या योजनेचा पाठपुरावा करत आहे, कारण या 27 गावांपैकी 18 गावं ही माझ्याच मतदारसंघात येत आहेत। या योजनेपैकी अनेक ठिकाणी मी प्रायव्हेट बिल्डर्सच्या जागा वगैरे घेऊन दिलेल्या आहेत, ज्या 24 टाक्या येतात त्यांच्यासाठी काही ठिकाणी बिल्डरच्या जागा घेऊन दिलेल्या आहेत, काही ठिकाणी गुरचरणीच्या जागा मंजूर केलेल्या आहेत। परवाच मी BDO साहेबांना भेटलो, इथले रेल्वेच्या याच्यात बाधित होणाऱ्या लोकांच्या संदर्भात गेलो होतो, तेव्हा पण त्यांना इथल्या ज्या गुरचरणीच्या जागांचे जे प्रस्ताव आहेत ते कलेक्टर साहेबांकडे पाठवायला सांगितले आहेत, जेणेकरून लवकरात लवकर त्याला मान्यता मिळून या टाक्या झाल्याशिवाय त्याचा बाकीचा नेटवर्किंग करता येणार नाही, म्हणून तो एक प्रयत्न आम्ही चालू ठेवलेला आहे। आणि मला वाटतं त्यांना बाकीचे काय NOC वगैरे MSRDCची पाहिजे होती, कल्याण शिलफाटा रोडवरनं जी पाईपलाईन चालू आहे त्याचाही पाठपुरावा करतोय आणि मला खात्री आहे की असा योग्य प्रकारे आम्ही सगळ्यांनी मिळून जर पाठपुरावा केला तर ही योजना कालावधीच्या आधी तयार होईल। जो आधीचा काळ गेला तो सोडून दिला तर मला वाटतं 2 वर्षाच्या चालू व्हायला हरकत नाही आहे। मेन टाईम भोपर गावाला अजूनही पाण्याचा प्रश्न छळतोच आहे। टाकीचं उद्घाटन केलं म्हणून काय लगेच पाणी प्रश्न संपला असा नाही आहे, त्यामुळे MIDCवर पण आम्ही दबाव टाकून इकडचा पाण्याचा प्रेशर कसा मेंटेन राहील याच्याही मागे आहोत। इथली सर्व टीम आमची नगरसेविका असतील किंवा आमचे संदीप माळे आणि समस्त ग्रामस्थ मंडळ असतील यांची एकही इकडच्या विकासाला कारणीभूत ठरते। त्यांच्या माध्यमातून ते आमच्या मागे लागून तगादा लावून कामं करून घेत आहेत, त्याबद्दल त्या सर्व गाववाल्यांचे सुद्धा मी आभार मानतो। आणि आज इथे आम्ही एका व्यायामशाळेचे ओपनिंग केलेले आहे। या गावाला एक परंपरा आहे, आमचे गंगाराम दादांसारखे व्यायामपटू इथे तयार झालेले आहेत। आज या अनेक होतकरू मुलं आहेत जी ज्यांना व्यायामाची आवड आहे, परंतु व्यायामशाळा खूप जुनी झालेली, ती काय माझ्या आमदार निधीतनं पूर्ण होणार नाही, परंतु आमदार निधी तसाच काही लोक वर्गणी काढून आम्ही ती सुसज्ज अशी व्यायामशाळाही बांधणार आहोत। येत्या काळात या भागात एक चांगल्या सोयीसुविधा द्यायचा आमचा प्रयत्न असेल आणि तो आम्ही नक्की करू। आणि खऱ्या अर्थाने भोपर गावातील ग्रामस्थांचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे। अनेक वर्ष पाण्यासाठी अत्यंत हाल अपेष्टा या गावातील भूमिपुत्रांनी सहन कराव्या लागत होत्या आणि अशा सर्व परिस्थितीमध्ये या गावाच्या आसपासचं असणारं वस्ती आणि नागरीकरण मोठ्या प्रमाणात होत होतं आणि म्हणून या गावाने आणि विशेष करून इथल्या ग्रामस्थांनी आज गेली 5-6 वर्षे झाली आज पाण्याचा प्रश्न खूप भेडसावत आहे आम्हाला।
त्यामुळे आज आम्ही सर्वांनी प्रयत्न करून पाण्याची लाईनही टाकली आहे आणि चालूही झाली आहे, तरीही काही प्रश्न सुटत नाही। त्यासाठी अमृत योजनेअंतर्गत 2 पाण्याच्या टाक्या प्रत्येकी 10 लिटरच्या आज त्यांचे भूमिपूजन झाले आहे। त्यासाठी माननीय उपस्थित श्री आमदार साहेब रवींद्रजी चव्हाण साहेब उपस्थित होते, तसेच माननीय श्री राजू पाटीलही उपस्थित होते आणि आज त्यांच्या हस्ते भूमिपूजनही झालेले आहे। तसेच आज गावातील व्यायामशाळेचं ही भूमिपूजन झालेलं आहे आणि त्यासाठी सर्वांनी खूप मदत केली आहे। त्याबद्दल मी सर्वांचे ग्रामस्थांचे खूप खूप आभार मानते। आम्ही माननीय स्थानिक आमदार प्रमोद राजू पाटील आणि माननीय आमचे पक्षाचे आमदार रवींद्र चव्हाण यांना एक आदर्श ठेवून त्यांनी जसं आमच्या स्थानिक आमदारांनी सांगितलं का इथे कुठलाही पक्षीय भेदभाव नाही आहे। आज ते निवडून यायच्या आधी त्यांनी भोपर गावाला प्रमोद राजू पाटील यांनी 40 लाख रुपये स्वतः खर्च करून वरती पाण्याची टाकी बांधलेली आहे आणि त्यांच्याच हस्ते आमचं उद्घाटन होतं आहे। हे आमचं भाग्य आहे। आम्ही एकच परमेश्वराला प्रार्थना करतो की राजू पाटीलसारखा आमदार आम्हाला नेहमी आता पण लाभो, पुढच्या 5 वर्षात पण लाभो। कारण आम्ही जरी भाजपमध्ये असलो तरी आमचं कुठलंही काम असलं तर आम्ही धाव पहिला राजू पाटील यांच्याकडे घेतो आणि त्यांनी आज आमच्या व्यायामशाळेसाठी 20 लाख रुपये निधी मंजूर केला आहे। पण त्याच्याने आमची व्यायामशाळा पूर्ण होणार नाही, तरी ते स्वतः खर्चाने जो काही पुढचा खर्च येईल ते स्वतः आज आम्हाला गाववाल्यांना त्यांनी एक भेट म्हणून एक वस्तू दिलेली आहे की बाबा याच्या पुढे जी नवीन पोरं आहेत त्यांची म्हणजे बाहेरगावी जाऊन त्यांना जे व्यायामशाळेचे एकदम 3000 4000 म्हणजे पॅकेज वर्षाला असतो, इथल्याच मुलांनी इथले 100-200 रुपये कसं करता येईल म्हणून आम्ही जे भोपर ग्रामस्थ या राजू पाटीलने मागे पण सांगितलं होतं का आम्ही त्यांना कुठल्याही पक्षाचा आमदार मानत नाही, आम्ही त्यांना भोपरचा आमदार मानतो आणि त्यांनी नेहमी आमच्या गावामध्ये वेगवेगळे प्रकारचे विकास कामं ते करतायत आणि करत राहतील आणि त्यांनी करावेत ही त्यांच्याकडे आम्हाला अपेक्षा आहे।